लातूरमध्ये एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आलाय। खटारा झालेल्या रस्त्यावर बसेस धावतायत। प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील आता प्रवासी उपस्थित करतात। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। खिळखिळ अशी भंगार अवस्था त्या बसेसची झालेली आहे। झाल्यात हाल गाडीचे, आता सगळ्याच गाड्या झाल्यात। गाड्या बदलून देऊ ना शासनाने। लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, निलंगा आणि अहमदपूर एसटी महामंडळाच्या आगारात भंगार बसेसचा भरणा सध्या पाहायला मिळतोय। डागडुजी करून दरवाजे, खिडक्यांसह टप तुटलेल्या गाड्या ग्रामीण भागात धावतायत। रात्री अपरात्री खराब रस्त्यावर धावणाऱ्या बसमध्ये प्रवास करणं धोकादायक झालंय। दररोज शेकडो प्रवासी जीव घेणा प्रवास करतायत। दररोज एसटी बसेसच्या शेकडो फेऱ्या तालुक्यासह जिल्हा आणि इतरत्र होतात। सध्या ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था पाहता यावर धावणाऱ्या बसही ठीकठाक असणं गरजेचं आहे। पण इथल्या आगारात खिळखिळ्या झालेल्या बसेसचा भरणा असल्यानं रात्री अपरात्री रस्त्यावर धावणारी बस सुखरूप बस स्थानकापर्यंत जाईल का याची शाश्वती नाही। त्यामुळे नवीन बस देण्याची मागणी प्रवासी करतायत। खड्डेमय रस्त्यावर धावणारी लाल परी प्रवाशांसाठी डोकेदुखी बनलीय। महिला, वयोवृद्धांसह विद्यार्थ्यांची आता बसकडे ओढ वाढलीय। शासनाच्या विविध सवलती, मोफत प्रवासाचा यात समावेश आहे। शासनानं सवलती कमी द्याव्या पण नवीन बसेस द्याव्यात अशी मागणी प्रवासी करतायत। लाडक्या बहिणीची काय प्रवास चांगला, सगळं सुखी ठेवावं, गाड्या नव्या वाट लावावं। लाडक्या बहिणीनं लय आणले मुख्यमंत्र्याला पुढी, कुण्याच बहिणीनं बैमान व्हायला नाही तर आता करावं चांगलं। भीती तर वाटते, प्रवासाच्या गाड्या सोडते शासनाच्या असल्या, दुर्लक्ष आहे ना याच्याकडे। अशाच गाड्याचा प्रवास आहे इकडे, खेड्याला असल्याच गाड्या आहेत। गाड्या बदलून देऊ ना शासनाने। झाल्यात हाल गाडीचे, आता सगळ्याच गाड्या झाल्यात। जुन्या गाड्या झाल्यात ना आता। केले ना मागणी, येणार आहेत गाड्या जानेवारी। गाड्या नवीन गाड्या किती खराब झाले असं बघायला गेलं तर खराब आहे, परंतु चालते गाडी। प्रवास करण्यासाठी नवीन आणि सुरक्षित बसेसची मागणी होतीये। सध्याच्या भंगार बस चालक वाहकासह प्रवाशांसाठी धोकादायक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते म्हणतायत। शासन स्तरावर याची दखल घेऊन तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जातीये। या बसेसच्या अवस्था पाहता बसेसच्या अवस्था अशा झालेल्या आहेत, भंगार होऊन गेलेल्या आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, त्यांचे पत्रे निघालेले आहेत। खिळखिळ अशी भंगार अवस्था त्या बसेसची झालेली आहे आणि त्यात प्रवास करणारे प्रवासी हे आपले जीव धोक्यात आणि मुठीत ठेवून प्रवास करत आहेत। दररोज हजारो प्रवासी महामंडळाच्या बसनं प्रवास करत असतात। महामंडळाच्या बसेसची झालेली दुरावस्था पाहता मोठा अनुचित प्रकार घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।